नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलचा महत्त्वाचा विषय आहे 5 रुपये जास्त की 495 रुपये जास्त. आपण शालेय जीवनामध्ये जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की 5 रुपये, 50 रुपये, 100 रुपये लहान संख्या आहे. 495, 400, 300 खूप मोठी संख्या आहे. तर बघा, शालेय जीवनामध्ये आणि रिअल लाईफमध्ये खूप मोठं अंतर असतं. समजा माझ्या अकाउंटमध्ये 495 रुपये आहेत, मी ATMमध्ये गेलो, मला 500 रुपये काढायचे आहेत, तर कोणती संख्या जास्त राहील? 5 रुपये ही संख्या खूप मोठी राहील. आपल्याला वाटतं की आपण ड्रीम 11मध्ये फक्त 50 रुपये लावून लाखो रुपये जिंकू शकतो, तर असं होत नाही. हजारो लोक 50 रुपये, कोण 50 रुपये लावतात. ती खूप मोठी संख्या होते आणि त्याच्यामधलीच काही संख्या विनर्सला दिली जाते. एक रुपया आपण जेव्हा गोळा करतो ना, तेव्हा ते 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये होतात. तर लक्षात ठेवा, शालेय जीवनामध्ये भले 300, 495 मोठी संख्या आहे, पण रिअल लाईफमध्ये 1 रुपया, 5 रुपया ही खूप मोठी संख्या आहे, खूप महत्त्वाची संख्या आहे. जेव्हा आपण एखादा गणपती उत्सव, एखादा सण मनवतो, जेव्हा आपण वर्गणी गोळा करतो 100 रुपये, 50 रुपये, तर ते 5,000, 10,000, 20,000, 50,000 होतात आणि ते आपण एखाद्या कार्यक्रमाला लावतो. शालेय जीवनामध्ये आणि रिअल लाईफमध्ये खूप मोठं अंतर आहे आणि हे अंतर आपण ओळखलं पाहिजे. 5 रुपयाची किंमत पुस्तकात कमी आहे, 495ची जास्त आहे, पण रिअल लाईफमध्ये जेवढी 495ची किंमत आहे तेवढीच 5 रुपयाची पण आहे. एखाद्या दुकानदाराकडे आपण जातो, तो 105 रुपये म्हणतो, 110 रुपये म्हणतो. तो म्हणतो ते 10 रुपये माझी कमाई आहे, ते 10 रुपये पहिले द्यावे लागतात. अनेक वेळा आपण पैसे खर्च करताना, जसे मी एक वाचलं होते का उदाहरण, की 750ची जीन्स आपल्याला भेटते, 1000 रुपये जीन्स 750ला. आपल्याला वाटतं आपण 250 रुपये कमवले, पण आपण 250 रुपये गमावलेले असतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण 250 कमवण्याच्या नादात 750 रुपये आपल्या अकाउंटमधून कमी झालेले असतात. हिशोब लावा मित्रांनो, पैसा गोळा कसा करता येईल त्याकडे लक्ष द्या. आजची पिढी खूप खर्च करते, बचतीचे मार्ग त्याला सापडत नाही आजच्या पिढीला. तर सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवा, 1 रुपया जेव्हा जोडणार आपण, तेव्हाच तो 50, 500, 1000 होणार आहे. आणि अशी बचतीची सवय लावणं खूप गरजेचं आहे. हे होतं रिअल लाईफ आणि स्कूल लाईफमधलं अंतर. ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.